आज आहे आयुषचा ॲन्युअल फंक्शन म्हणून काय तो स्कूलला गेलेला नाही आहे, त्याच्यामुळे आज तो देवपूजा करतो. त्याच्याकडं असते सुट्टीच्या दिवशी देवपूजा. आज आयुषने ना फुलांचं असं डेकोरेशन केलेलं आहे. घरामध्ये खूप फुलं आहेत तर त्याच्यामुळे त्याने असं डेकोरेशन केलेलं आहे. स्वामींना पूर्ण फुलांनी त्याने झाकून टाकलंय, बघू शकता तुम्ही. त्याला मी आधी सांगितलं होतं जास्त फुलं काही घालू नकोस, पण त्याने काय ऐकलं नाही. पण छान दिसतंय सगळं. ख्रिसमसची सुट्टी लागली आहे म्हणून आम्हाला जायचं आहे गावाला. त्यासाठी तूप करून घेते, कारण की गावाला गेलं की ते तूप खराब होऊन जाईल. मग म्हटलं चला तूप करून घ्यावं. आणि त्याच्याबरोबर मी अजून एक रेसिपी दाखवणार आहे. सर्दीमुळे थोडासा आवाज बसलेला आहे, थोडं समजून घ्या. थंडीचं वातावरण आहे, तुम्ही पण सगळेजण काळजी घ्या. स्लीपर वापरा, कानटोपी वापरा, स्वेटर वापरा. मुलांना पण जपा, कारण की हिवाळा खूप जास्त आहे. लहान मुलांना सर्दी झाली की ऐकत नाही परत. इथं तूप बनवायला टाकलेलं आहे मी. मागच्या व्हिडिओमध्ये तूप कसं करायचं दाखवलं होतं, आता काय दाखवलं नाही. मी आता ढोकळा बनवते, मग ढोकळा, कारण की आज ॲन्युअल फंक्शनमुळे ना स्नॅक्स न्यायचं होतं डब्याला. चकली तर आणलेलीच होती, पण म्हटलं घरातला ढोकळा असलेला बरा. ढोकळा बनवण्यासाठी मी बेसन पीठ घेतलं आहे 2 वाट्या, आणि 1 वाटी रवा, 1 वाटी दही घेतलेलं आहे. पुढं ते दिसेलच व्हिडिओमध्ये तुम्हाला. कोणती पण वस्तू विकत घेऊन यायची म्हणली आणि खायची म्हणली की ती खूप कमी प्रमाणात येते, कोणाचंच त्याच्यात पोट भरत नाही. त्याच्यामुळं घरी केलेलं सगळ्यांनाच मावतं, पुरतं आणि मनसोक्त खाल्ले पण जातं. त्याच्यामुळं मग मी इथं घरीच बनवते, विकतचं काही आणलेलं नाही आहे. आणि शक्यतो आम्ही घरातच ढोकळा सगळ्यांना आवडतो, त्याच्यामुळं घरातच बनवतो आणि माझ्याकडून छान होतो पण. इथं मी 1 पळी तेल घातलेलं आहे या सगळ्या मिश्रणामध्ये. मीठ, हळद, साखर, साखर घातलेली चिमूटभर गोडपणा येण्यासाठी. हळद टाकते थोडीशी, पिवळा रंग यायला. आणि दही. लिंबू घालते थोडंसं, लिंबू विसरलं होतं माझ्याकडून, ते घालते थोडंसं. दही काही फारसं आंबट नाही आहे, ते मलाही दही असल्यामुळं, त्याच्यामुळं मग लिंबू वापरलेलं आहे थोडं. मी अर्धच घेतलेलं आहे. एक वाटी दही घ्यायचे. आता हे सगळं मिश्रण एकत्रित करून जसं लागेल तसं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे.
अशा प्रकारे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे, जसं आपण केकला करतो तसं. जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही, अशा प्रमाणात केलेलं आहे. शेगडीवरती मी पाणी गरम करायला ठेवते. पाणी गरम होईपर्यंत ह्याच्यामध्ये एक ॲड करायचं राहिलेलं आहे इनो, ती मी ॲड करून घेते. इनो ॲड करताना ती आधी एका साईडला टाकायची इनो, मग नंतर त्यावर पाणी घालायचं. जेव्हा ते बुबुरे येतात तेव्हा मग ते हलवायला स्टार्ट करायचं. इनोमुळे स्पंज चांगला फुटतो. इनोची एक पुडी घातलेली आहे. त्या पुडीवरती जी आपण पावडर टाकलेली होती एका साईडला, त्याच्यावरती थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे त्याचा फेस होईल. फेस झाला की मग हलवायला स्टार्ट करायचं आहे. त्याच्या आधी हलवायचं नाही आहे. फेस झाला की मग सगळं पीठ मिक्स करून हलवून घ्यायचे आणि ते सगळ्या पिठात मिक्स होईन असं हलवून फेटून घ्यायचं हे सगळं पीठ. इथं मी ताटाला तेल लावून घेते आहे, कारण ते खाली चिटकायला नको म्हणून. तेल लावल्यानंतर मग हे आपण तयार केलेलं मिश्रण आहे, जे पीठ आहे, त्यात ओतून घ्यायचं आहे. तुम्ही कुकरला पण लावू शकता, मी ह्याच्यामध्ये लावते ताटामध्ये. अशा प्रकारे ताटात घालून घेतलेलं आहे मी, सगळं एकसारखं पसरवलंय. आता गरम पाण्यावर ठेवून देते मी अर्धा तासासाठी. झाकण पॅक लावायचं आहे, कारण की वाफ जायला नको म्हणून. इथं ढोकळा तयार झालेला आहे. आता त्याला तडका देऊयात. तडका देण्यासाठी तेल घेतलेलं आहे, जिरी मोहरी घेतलेली आहे, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, तीळ घेतलेले आहेत. कोणी कोणी ओलं खोबरं पण वापरू शकतं. साखर घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे थोडंसं. मीठ घातल्यानंतर ही सगळी फोडणी तयार होते आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यात पाणी घालायचं, पातळ बनवायचं आणि ते पाणी सिरप करायचं. ते पाणी आपण ढोकळ्यावर घालणार आहे, कारण की ढोकळा आणखी मऊ आणि लेसित होतो. त्याच्यामुळे आपण हे पाणी घातलेलं जे गोड पाणी आहे, सिरप आहे, तिखट गोड वगैरे, ते आपण ढोकळ्यावर घालणार आहोत. आता थोडीशी उकळी येऊन दिली की लगेच मी हे ताटामध्ये जे ढोकळा आहे त्याच्यावर हे मी पसरून घेणार आहे. लगेच पाहू शकता तुम्ही. घरच्या घरी जसं स्वीट होममध्ये भेटतो तसा ढोकळा तयार होतो अशा पद्धतीने केल्यावर, आणि सॉफ्ट पण होतो हे सिरप टाकल्यामुळे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कसा दिसतोय तुम्हाला ते पण मला कमेंटमध्ये सांगा.
काय होतंय? ठसका उठलाय. मिरची तडका दिला. नौटंकी. मस्त स्पंज फुटला बरं. तुला टिफिनला न्यायला पण होईल म्हणलं स्नॅक्समध्ये. मिरची देऊ का? एक घे. आता नको देऊ, शाळेत नेताना दे. माझ्या मित्रांना मिरची लागते. बस का? कसं झालंय सांग. कुठं चालला रे? एवढा उशिरा कोण जाते शाळेत? कसलं ऊन लागायला? कधी येते बस? ते म्हणले 2:40ला नाही तर 2:45ला तुमच्या इथे येईन म्हणलं. ॲनिमल फंक्शनसाठी जाण्यासाठी आईच रेडी झालेला आहे आणि त्याची बस आलेली आहे इथं. त्याला सोडते, मग बाकीच्या घरातली तयारी करून मग आम्हाला पण 5 वाजता बोलवलेलं आहे. मग आम्ही पण जाणार आहे. तुम्हाला कसा वाटला माझा नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.